शेअर करायचे होते म्हणजे लहान तुम्ही चुका केलेल्या हॅलो गाईज, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि जर तुम्ही विचार करत असाल की मी काय करते, तर माझ्याकडे आता काही साड्या आहेत. ही एक साडी ही माझ्या मम्मीने दिली, ही पण माझ्या आईने दिली. तर मला या सगळ्या साड्यांचे ब्लाऊज शिवायचे. ही साडी तर माझ्या आईने 1 का 2 वर्ष आधी दिलेली, त्याचा मी ब्लाऊज अजूनपर्यंत शिवला नाही. आणि ती माझ्या आईने मला बर्थडे गिफ्ट दिली, त्याचा पण मला ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे, कारण आता सण जवळ आलेत. आणि ही जी साडी आहे ना, ती माझ्या एका ऑफिस फ्रेंडने दिली. कारण मी जेव्हा जॉब सोडून चाललेले तेव्हा माझा बर्थडे पण जवळ आलेला आणि तिला काहीतरी मला गिफ्ट द्यायचं होतं, तर तिने ही साडी मला गिफ्ट दिली. किती गोड असेल ना ती. जर नाव आहे हर्षदा, जर हा तू ब्लॉग बघितलास तर ते या ब्लॉगवर नक्की कमेंट कर. तर मी विचार केला की ब्लॉग इथूनच काढणं चालू कर. सगळ्या गोष्टी रॉ दिसल्या पाहिजे व्हिडिओ मध्ये, जे आहे जे नाही सगळं ठीक आहे. तर मी विचार करते या सगळ्या साड्यांवर ब्लाऊज शिवायचे कसे, डिझाईन कसा, म्हणजे जरी साडी सिंपल असली तरी ब्लाऊज ने लुक पूर्ण चेंज करता येतो, ते तुम्हाला माहिती असेल. कारण असं म्हणजे बहुतेक साडी आहे जे दिसायला सिंपल आहे, पण मी त्याच्यावरचे ब्लाऊज आहे ना चांगले शिवलेले. म्हणजे मला नेहमी साधी सिंपल साडी घालायला आवडते, पण त्याच्यावर मी ब्लाऊज चांगला शिवते, म्हणजे जेणेकरून जो लुक आहे ना. कारण माझे हात आहेत ना थोडेसे जाड आहेत, कारण मी थोडीशी हेल्दी आहे. तर मी नेहमी अशी ब्लाऊज शिवते की ज्याने माझे हात आहेत ते थोडेसे बारीक दिसतील. आणि माझा हा जो पोर्शन आहे हा आणि हा, मी हेल्दी असल्यामुळे असं भट्टा दिसते. त्याच्यामुळे मी गळे पण ब्लाऊजचे असे शिवते की थोडस लॉंग, जेणेकरून माझा हा आणि हा जो पोर्शन आहे थोडा मोठा दिसते. आणि ऑब्विसली हाईटने वगैरे पण कमी आहे, तर ब्लाऊज मी असे शिवायचे की थोडस इथून इथपर्यंत असला पाहिजे ब्लाऊज. तर मी अशा प्रकारचे ब्लाऊज शिवते. जेव्हा त्यांचे ब्लाऊज रेडी होतील ना, तेव्हा मी नक्की तुम्हाला वेळ करून दाखवेन. आणि ही व्हिडिओ तेव्हा अटॅच करेन की मी यासाठी कुठले कसे ब्लाऊज शिवते. ठीक आहे, तो ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या युट्यूब चॅनलवर सपोर्ट करा. आणि मी असं डोकं लावून साड्या नेसते. ह्या साडीचा जो ब्लाऊज आहे तो मी हा घालणार आहे. याच्यामध्ये सिमलेस शिवेल किंवा नाही पण शिवणार, किंवा फुल हाताचा पण शिवेल. माझा विचार झाला आहे की कॉटनचे जे ब्लाऊज येतात, कारण ही जी साडी आहे ही सध्या खूप ट्रेंडमध्ये आली होती. आणि मी तेव्हा माझा असं जेव्हा तो ट्रेंड असतो ना, मी ती गोष्ट नाही घालत. ट्रेंड गेल्यानंतर मी ती साडी, मी कुठल्याही गोष्टी करते ट्रेंड गेल्यानंतर, तोपर्यंत मी काही करत नाही, माझी सवय येते. आणि ही एक बांधणी टाईप साडी आहे, त्याच्यावर मी विचार करते. तुम्ही सांगायचं कुठला ब्लाऊज, कसा प्रकारची डिझाईन याच्यावर चांगली दिसू शकते, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मला सांगायचं होतं की माझ्याकडे जेवढ्या पण साड्या आहेत ना, 90% साड्या माझ्या आईने दिलेल्या. 90%. म्हणजे मी साडी फक्त कधी घेते माहिती का, दिवाळी असेल तरच मी साडी घेते, अदरवाईज मी साड्याच घेत नाही. आणि आतापर्यंत माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत त्या माझ्या 80-90% माझ्या आईच्याच साड्या आहेत. जेव्हा तिने लग्नाच्या वेळी मला कोलम बंच दिल्या होत्या की म्हणजे पास परतावणं वगैरे असं, तर तू रोज एक नवीन चांगली साडी घालची, अशा हिशोबाने माझ्या असं प्लॅनिंग होतं. तिने मस्त एवढ्या साड्या साठवून दिलेल्या मला की ते अजूनपर्यंत तशाच आहेत माझ्याकडे. आता माझ्या लग्नाला झाले 6 ते 7 वर्ष, पण 80-90% साड्या माझ्या आईच्या असतात. तुम्ही विचार करा, मी साड्याची शॉपिंगच नाही. त्याच्यामुळे जेवढ्या साड्या आहेत माझ्याकडे त्या सगळ्या आईच्या कृपेने. कारण आता पण तिने बर्थडेला मला ही साडी दिली. ही साडी जर दाखवायची आहे का तुम्हाला, नको, जेव्हा मी नेसेल ना तेव्हा ही साडी. की असं माझ्यासारखं कोण जेव्हा मी बारीक होते ना, तेव्हा मला अजिबात कपड्यांचा सेन्स नव्हता की कशावर काय घालायचं काय नाही घालायचं. आता जसं झालंय, आता वय उतरत चाललंय ना, म्हणजे आता मी 30शी मध्ये आले. 30शी मध्ये आलेच आहे. 29 लागलं मला आता. जसं 30शी मध्ये आले ना, तसा कपड्यांचा सेन्स यायला लागला.
कशावर काही घालू शकतो, कशावर काही चांगलं दिसेल, की बाबा साडी हेवी असेल, ड्रेस हेवी असेल तर कानातले नाजूक नाजूक घालायचे, हेवी मेकअप नाही करायचा, लाईट मेकअप करायचा. मेकअप बद्दल तर काहीच माहिती नव्हतं. मला सांगू, लहानपणी ना एक लॅक्मेचा डब्बा यायचा. आता मला माहित नाही कोणाला माहिती आहे की नाही. लॅक्मेचा एक डब्बा यायचा, तो एकच डब्बा असायचा आणि एक पावडर. तर तो जेव्हा जेव्हा ते मी फाउंडेशन लावलं ना, ते माझ्या बाबतीत मला वाटतं ते सगळ्या मुलींच्या बाबतीत असंच असेल, की तो जर मेकअपचा तो फाउंडेशनचा डब्बा लावला ते अशा भिंतीला कशा चिरा पडतात, चिरा लाईन तशा अशा तोंडावर चिरा पडायचा. समजायचं नाही की हे असं का होतंय. की आपण फाउंडेशन लावतोय गोरं दिसण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी, आणि गोरं दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी. नेहमी असंच व्हायचं माझ्यासोबत. तुम्ही फाउंडेशन लावलं की चिरा पडला, आणि त्याचं पण मला नॉलेज नव्हतं. मला तसं नॉलेज स्टेप बाय स्टेप मेकअप काय असतो ते पण मला आत्ता कळलं. आत्ता कधी 1 का 2 वर्ष आधी कळलं की स्टेप बाय स्टेप मेकअप काय असतो. पहिलं मॉइश्चरायझर लावायचं, सनस्क्रीन लावायचं, प्रायमर लावायचं, त्याच्यानंतर फाउंडेशन, कन्सिलर, हे आणून ते आणून. तोपर्यंत काहीच नॉलेज नव्हतं. म्हणजे लहानपणी मेकअप म्हणजे काय, की फाउंडेशनचा डब्बा येतो तो सगळ्या स्किनला लावायचा. त्याला ते माणूस दिसायला काळा असो, सावळा असो किंवा एक्स्ट्रा गोरा असो, सगळ्यांच्या तोंडाला फॅमिली फंक्शन मध्ये एकच फाउंडेशनचा डब्बा यूज करायचे, एकच पावडरचा डब्बा यूज करायचा, तोच सगळ्या तोंडाला फासायचा. आणि जेव्हा घाम येतं तेव्हा तेच जे फाउंडेशन तोंडाला क्रॅक पडलेलं असावं. म्हणजे आपण आपलं जसं वय उतरत जातं ना, तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज येत राहतं ना. मग असं वाटतं की आता आपण हे सगळं करतोय, आपल्याकडे पैसे आले, आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, पण आता शरीर तसं दिसत नाहीये. म्हणजे जसं टवटावीत छान असं आता ते दिसत नाहीये. मग मला असं वाटतं जोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे ना, तोपर्यंत सगळं करून घ्या. आता मला थोडंफार कळतं, थोडं म्हणजे पूर्णपणे अजून मला काहीच समजत नाही. तर माझी ड्राय स्किन आहे हे पण मला माहित नव्हतं की माझी ड्राय स्किन आहे म्हणून. म्हणजे एक टाइम असा आलेला ना, माझ्या तोंडला नेहमी असं व्हाईटेसनी भरलेलं असायचं. मला माहितीच नव्हतं असं काय होतं. मग मला अचानक समजलं की तुला क्लीनअप करायची गरज आहे. क्लीनअप काय असतं ते पण माहित नाही, क्लीनअप काय असतं. मग एक आमच्या चाळीमध्ये ताई राहायची, ती जर छोटस घरात पार्लर चालवायची, तिकडे जाऊन मी फर्स्ट क्लीनअप केली. म्हणजे काय असतं, म्हणजे माझ्यासारखे मला माहित नाही किती लोक आहेत किती नाही. आणि आता हल्ली 1 का 2 वर्ष आधी एक माझ्या बाजूला मुलगी राहायची, ठीक आहे. आणि मी तिला बोलले, अगं हे जे तू लायनर लावलेस ना ते सकाळपासून तू काढलं नाही. ती मला काय म्हटली माहिती का तुम्हाला, अरे ताई माझं तर लायनर आपणे आपच जातं, त्याला तर काढायची गरजच नाही. म्हटलं बाळा, ते लायनर आहे ते तुला काढावंच लागेल. तू जर मेकअप करतेस तर तो मेकअप उतरावा पण लागतो. आणि ही गोष्ट खूप लोकांना माहितीच नाही, जशी मला पण माहित नव्हती. मेकअप केला, तोंडाला थोपला, मग तो असाच चालणार 2-3 दिवस आपल्या इकडे लाल दिसत राहणार सगळं. तर म्हणून मी थोडा पॉज घेतला, 10-15 मिनिटांनी परत ब्लॉग चालू केला. का तर मला एवढं सांगायचं होतं की काही चुका आपल्या म्हणजे चुका म्हणता येणार, लहानपण म्हणता येणार, आपल्याला त्या गोष्टीची नॉलेज नव्हती. त्या टाइमला युट्यूब नव्हतं, काही नव्हतं, आपल्याला कुठल्याच गोष्टी माहिती नव्हत्या, काय कसं असतं काय तसं असतं. आता आपल्याला सगळं समजतंय हळूहळू. तर तुमच्यासोबत पण अशा गोष्टी झाल्यात का सेम माझ्यासारख्या, की एकच फाउंडेशन सगळ्यांना शिकवायचं, माहित नाही स्किन केअर काय असतं काय नाही. तसं तर मी पण नाही करत मला. बट मी एवढं करते, जर मी मेकअप केला तर तो मेकअप मी रात्री काढते म्हणजे काढते. बाकी मी काही नाही केलं तरी चालेल, पण मी तेवढं नक्की करते. जर तुम्ही माझा हा ब्लॉग आतापर्यंत पूर्ण बघितला असेल तर थँक्यू सो मच. खूप जास्त सपोर्ट करा माझ्या युट्यूब चॅनलला. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.